महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता सर्वात मोठी ब्रेकिंग माहिती आता समोर आलेली आहे. 24 तासाच्या आतमध्ये प्रति हेक्टरी 13,500 रुपये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी माहिती आज राज्य शासनाच्या माध्यमातून आलेली आहे. कालच नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला, तर आज एक आनंदाची बातमी पुन्हा समोर आलेली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शासनाने एक अत्यंत मोठा निर्णय जाहीर केला आहे, तो म्हणजे की पीक विम्याबाबत देखील आता निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे. पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये बऱ्याच दिवसापासून बऱ्याच महिन्यांपासून होता, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आला नाही. बऱ्याच दिवसापासून अफवा देखील सुटल्या, पीक विमा पोळ्याच्या मुहूर्तावर येणार, गणपती सणाच्या मुहूर्तावर येणार, पण काय पीक विमा शेतकऱ्याला मिळालेला नाही. परंतु बघा, काल नमो शेतकरी महासंबंधी योजनेचा हप्ता जमा झाला, त्यानंतर बघा या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्येच पीक विम्याबाबत एक अत्यंत मोठा निर्णय जारी करण्यात आलेला आहे. त्या निर्णयामध्ये काय म्हणलेले आहे देवेंद्र फडणवीस, काय अशी अधिकृत तारीख आहे ज्या तारखेमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होईल व कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर हा निधी मिळणार आहे. बघा काय म्हणलेले आहे देवेंद्र फडणवीस साहेब, सर्व काही अगदी काहीच वेळामध्ये पाहून घेऊया. तर शेतकरी बांधवांनो, काल जे काय नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित झाला, बघा त्यामध्येच्या ठिकाणी पीक विम्याबाबत अत्यंत मोठा निर्णय या ठिकाणी जारी करण्यात आल्या. मुख्यमंत्री साहेब ऑनलाईन पंतप्रधान साहेब बघा यांची देखील काल बैठक पार पडली होती. बघा अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत होते. यापूर्वी शेतकऱ्याला पीक विम्याचा पहिला टप्पा फक्त 5 किंवा 7,000 रुपये इतकाच मिळाला होता, ज्यामुळे शेतकरी उर्वरित राहिलेल्या रकमेची प्रतीक्षा करत होते. पण आता एक मोठी अपडेट आलेली आहे. नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक महत्त्वाची बैठक काल या ठिकाणी पार पडली. तुम्हा सर्वांना माहीत आहे, त्याच बैठकीनंतर तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा झाला. त्याच बैठकीमध्ये मोठा निर्णय जाहीर केला आहे. आता जो काही पीक विमा मंजूर झाला आहे तो थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. परंतु आता प्रश्न असा आहे, हा पीक विमा कधी मिळणार, केव्हा मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार. बघा शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी 2 वाजल्याच्या नंतर वितरण सुरू होणार आहे. परंतु हा पीक विमा सर्व जिल्ह्यांमध्ये आज मिळणार नाही. महाराष्ट्र जिल्ह्यामधील काहीच जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आज सर्व बँकांना आदेश दिले आहे, हे पैसे त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावे. यामुळे शेतकरी बांधवांसाठी आज खरंच सोन्याचा दिवस उजेडलेला आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आज ही अत्यंत मोठी बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे. शेतकरी बांधवांसाठी ही खूप मोठी आणि दिलासादायक बातमी आजची ठरत आहे. आता 75% अग्रिम पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, असा मोठा निर्णय सध्या शासनाने घेतलेला आहे. या निर्णयाअंतर्गत शासनामार्फत जिल्ह्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. जर तुम्ही बघा या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला सुद्धा 100% पीक विमा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. आज 18 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे. आता राहिलेल्या उर्वरित जिल्ह्यांचं काय, तर राहिलेल्या जिल्ह्यामध्ये पुढील आठवड्यात किंवा 2 दिवसानंतर त्या पण जिल्ह्यामध्ये वितरण सुरू होणार आहे. परंतु आज बघा जी काय यादी आलेली आहे, या यादीमध्ये फक्त 18 जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्या 18 जिल्ह्याला आता 100% पीक विमा मिळणार आहे. तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, पीक विमा मिळण्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं काम देखील करावं लागणार आहे. बघा या ठिकाणी ते काम केल्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी रक्कम मिळणार आहे. चला तर शेतकरी बांधवांनो, पाहून घेऊया की तुम्हाला कोणते ते काम करायचे आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला तात्काळ अर्जंट 2 कागदपत्रे जमा करायची आहे, जेणेकरून तुम्हाला 75% अग्रिम विम्याचा 100% लाभ या ठिकाणी मिळणार आहे. महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी ही एक अतिशय आनंदाची बातमी
आजची आलेली आहे, कारण राज्य सरकारने अलीकडेच 3178 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर केला होता. ही रक्कम अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशाच शेतकऱ्याला या मदतीचा भाग मिळणार आहे. विशेष म्हणजे या मदतीचा काही भाग आधीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा पण झालेला आहे. म्हणजे की पहिला टप्पा बघा, पहिला टप्पा काही शेतकऱ्याला मिळाला तर काही शेतकऱ्याला मिळाला नाही. म्हणजे की आपण बोलत आहोत 25% अग्रिम पीक विमा काहींना मिळाला तर काहींना मिळाला नाही. परंतु आता राहिलेला 75% उर्वरित रक्कम जी काय आहे ती सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. म्हणजे की तुम्हाला आता राहिलेली रक्कम येत्या 24 तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची यादी पाहणे अत्यंत गरजेचे पडणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, पीक विमा नुकसान भरपाई बघा, म्हणजे की बघा पीक विमा तुम्हाला आज बघा सरकारच्या माध्यमातून रक्कम मिळणार आहे. बघा जे काय नुकसान झाले होते, हवामान बदल बघा, काही या ठिकाणी ओला दुष्काळ, अशा ठिकाणी शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले, त्याची मदत आज सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. जे काही संकट आले होते त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय ठरत आहे. आता तुम्हाला किती पैसे मिळणार आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तर शेतकरी बांधवांनो, 75% पीक विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरासरी प्रति 10,000 रुपये हेक्टरी अशी मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, 10,000 रुपये हेक्टरी प्रमाणे तुम्हाला मदत मिळणार आहे. ही एक महत्त्वाची अपडेट आहे. पहा शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे तुम्हाला मिळाले होते, म्हणजे की 4 एकर जर शेत असेल तर 6,000 रुपये याप्रमाणे आले होते. परंतु आता 10,000 रुपये प्रति हेक्टरी ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजे की 2 हेक्टर जर शेत असेल तर तुम्हाला टोटल 20,000 रुपये मिळणार. ही मदत डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे. महाराष्ट्रामधील सर्व विभागांचे नुकसान भरपाई बघा, या ठिकाणी जे काय नुकसान भरपाई म्हणजे की जे तुमचे नुकसान झाले त्याचा पीक विमा आज तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. प्रत्येक विभागातील शेतकऱ्यांच्या विशिष्ट गरजा लक्षामध्ये घेऊन या मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. आता आपण या ठिकाणी पाहून घेऊया. बघा या ठिकाणी आता पहिला जिल्हा आहे बघा, जिल्ह्यांची यादी पाहून घ्या. पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की नाशिक विभाग. बघा या नाशिक विभागामध्ये द्राक्षे, कांदा आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. तर या विभागातील शेतकऱ्याला विशेष मदत मिळणार आहे. द्राक्षाची निर्यात या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्याने अवकाळी पावसामुळे या ठिकाणी जे काही नुकसान झाले होते त्याची भरपाई आता पीक विम्याचा दुसरा टप्पा म्हणून बघा 75% अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या 24 घंट्यामध्ये 24 तासामध्ये जमा होणार आहे. यामध्ये नाशिक विभागाचा पण समावेश आहे. नाशिक विभागामधील जे काही खेडेपाडे असतील त्याचा पण यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर मग आता पुढील विभाग आहे तो म्हणजे की पुणे विभाग. त्यानंतर बघा अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक या मदतीच्या ठिकाणी लाभ मिळणार आहे. या भागामध्ये ऊस, बटाटा आणि तेलबिया सारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. बघा पीक विमा जो काय आहे तो पुणे विभागातील अहमदनगर, सोलापूर जिल्ह्याला देखील आता मिळणार आहे. बघा आता पुढील विभाग या ठिकाणी आपण पाहून घेऊया. शेतकरी मित्रांनो, कोल्हापूर हा विभाग, कोल्हापूर विभागातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला सुद्धा मदत या ठिकाणी देण्यात येणार आहे. या भागामध्ये साखर कारखान्याची संख्या जास्त असल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे ऊसाचे नुकसान झालेले आहे. तर बघा बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कापूस, हरभरा, ज्वारी यांसारख्या पिकांचे देखील नुकसान झालेले आहे. त्यांना या मदतीचा भाग मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, वाटेरा, शिराळा आणि कवठे महांकाळ तालुक्यामध्ये गारपिटीमुळे जे काय नुकसान झाले होते त्याची भरपाई आता शेतकऱ्याला दुसरा टप्पा म्हणून मिळणार आहे. या विभागामधील बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला या विभागामध्ये देखील तुमच्या खात्यामध्ये येत्या 24 तासामध्ये रक्कम जमा होणार आहे. परंतु पहा आता या भागामधील जे काही शेतकरी होते हे दुसऱ्या टप्प्याची वाट पाहत होते तर त्यांना भरपाई आता मिळणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता
मराठवाड्यामध्ये देखील आता भागामध्ये रक्कम मिळणार आहे. म्हणजे की बघा छत्रपती संभाजीनगर विभाग पहा, छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजे की औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना सुद्धा या मदतीचा भाग मिळणार आहे. या भागामध्ये कपाशी आणि सोयाबीन अशा पिकांचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. त्याचा लाभ आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, आता या ठिकाणी लातूर विभाग आहे पहा, लातूर विभागामध्ये उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याला मदत मिळणार आहे. येत्या 24 तासात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे मिळू लागले आहे. म्हणजे की बघा, तर या भागामध्ये तूर, मका, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. त्यानंतर आहे अमरावती हा विभाग बघा, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि नागपूर विभाग बघा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली यांनाही मदत मिळणार आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून हे आदेश आज देण्यात आले आहे. तुम्हाला जो काही हक्काचा निधी आहे तो आज तुम्हाला मिळणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, एक महत्वाची अट घालण्यात आलेली आहे, ती म्हणजे की केवायसी करणं बंधनकारक केलेलं आहे. तुम्हाला केवायसी करावंच लागल, मगच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल. आता सर्वात महत्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या, पीक विमा आता येईल, उद्या येईल, या तारखेला येईल. परंतु आज सरकारच्या माध्यमातून पीक विमा मिळणार आहे. दुपारी 2 वाजल्यानंतर या प्रक्रियेला सर्वात जास्त योग येणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण जे जिल्ह्यांची यादी पाहिली आहे, याच जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे वाटप होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी. धन्यवाद.